नमस्कार, जयश्रीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. ही आहे पालक, हे गव्हाचं पीठ आहे, हे अर्धा कांदा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, ही काळ्या मिरीची पावडर आहे, दूध आहे, तूप आहे, मीठ. तर आपण इथं पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. ही पालक याच्यामध्ये आपण पाण्याला जेव्हा उकळी आली तेव्हाच त्याच्यामध्ये पालक टाकून घ्यायची. त्याचा कलर हिरवा राहतो. थंड पाण्यामध्ये पालक नाही टाकायची, त्याच्यामुळे कलर त्याचा काळा पडू शकतो. आपल्याला थोडी पालक उकडून घ्यायची, जास्त उकडायची नाही आहे. आणि हा कांदा पण आपण याच्यामध्येच टाकणार आहोत, पालकमध्ये. थोडासा कांदा आपण पालकमध्ये टाकत आहोत. गॅस लावून घेते आता. सूपची तयारी करते. पालक शिजलेली आहे. आता खूप जास्त शिजवायची नाही याला. आपण गॅस बंद करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत, प्युरी करून घेणार आहोत त्याची. इथे कढई तापलेली आहे. 1 चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत. तूप टाकू शकतो, बटर टाकू शकतो किंवा तेलही टाकू शकतो आपण याच्यामध्ये. 1 चमचा तूप टाकलेला आहे मी. हे लसणाचे पाकळ्या आपण तुपामध्ये टाकून घेणार आहे. आणि थोडासा कांदा थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये छान ब्राऊन झालेलं आहे. याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकत आहे 2 चमचे. 2-3 चमचे आपण आपलं पालक केवढी आहे त्याच्यानुसार टाकू शकतो. पीठ छान आपलं भाजून झालेलं आहे. तर आपण हे पण मिक्सरला ग्राइंड करून, हे आणि हे दोन्ही मिक्सरला आपण ग्राइंड करून. पालक आपले उकडून झालेले आहे. हे आपण थंड करण्यासाठी ठेवणार आहे याच्यात. आणि हे जे पीठ आहे भाजलेलं, हे दोन्ही एकत्र करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. आता मिक्सरमध्ये टाकणार आहे मी सगळं. पालक प्युरी तयार झालेली आहे सूपसाठी. आता आपण उकळलेलं पाणी टाकून घेतलं थोडंसं. कढईमध्ये थोडंसं तूप टाकत आहे. काळ्या मिरीची पावडर आहे थोडीशी. हे सूप टाकणार आहे कढईमध्ये आपण. सूप तयार झालेलं आहे आपलं. थोडंसं मीठ टाकत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकणार आहोत.